यांचा आवाज आपण ऐकत होता. खासदार चषक 2025 चा क्रिकेटचा सोहळा मागच्या 3 दिवसापासून आपण अनुभवतोय. दीपेश फाउंडेशन अर्थात आरसीसी पेट या टीम साठी काही कॅश प्राइज झाले. सीकेएम बॉईज आणि दीपेश फाउंडेशनच्या माध्यमातून लागोपाठचे 3 चौकार 1000, 3 षटकार 1000 आणि ज्यावेळेला गोलंदाजी येईल त्यावेळेला जर हॅट्रिक नोंदवली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज या टीम साठी जाहीर होताना आपण पाहतोय. सीकेएम बॉईज आणि दीपेश फाउंडेशन अर्थात दिनेशजी पाटील यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज या टीम साठी आलंय. अकुटप्यात चेंडूला पूल केला. चेंडू चला बॉन्ड लाईन जवळ पाठलाग केला जातोय. चेंडू नाही थांबणार. चेंडू गेला सर सीमा रेषा पार चौकार. पहिले षटक हाताळतोय. खासदार चषक 2025 चा सोहळा आपण सध्या अनुभवतोय. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही स्पर्धा. समोर 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 डाऊन द ग्राउंड बरोबर समोर तीर की तरह सीधा चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमा रेषा पार आउट ऑफ झोकली. थोडस आत आले होते आणि ताकद झोकली. वी मध्ये खेळलंय. डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवलंय लॉंगॉनच्या डोक्यावरनं षटकार. लगोपाठ 3 चौकार 3 षटकार आणि ज्यावेळेला गोलंदाजी येईल त्यावेळेला जर हॅट्रिक नोंदवली या टीमनं तर त्यासाठी सीकेएम बॉईज आणि दीपेश फाउंडेशन अर्थात दिनेशजी पाटील यांच्याकडनं प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तन्वीर खेळतात 10 वरती 1 षटकार 1 चौकार. ज्यांच्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहिलंय पण ते नॉस्ट्राईक एंडला आहेत. सुरुवातीला एका वाईट बॉल नंतर पुन्हा एकदा जसा अखोटप्याच्या चेंडूवरती चौकार आला होता हा षटकार आपण नोंदवलाय. आणि मरुदेवी आणि जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा खासदार चषक 2025 चा सोहळा जो रंगलाय. ऑफस्टमच्या बाहेर गेलं होतं. जवळपास शपल काढून खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं लांब ठेवलं होतं रोहित नाही चेंडूला. 2 चेंडू आपण पाहिलं बघा. थोडा ब्लाइंड स्ट्रोक केला होता. बॉडी थोडीशी बेंड झाली होती. थोडं शरीर जर पाहिलं तर बॉडी थोडीशी बेंड झाली होती आणि त्यावेळेला जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आणि अजून एक कॅश प्राइज झाले. दीपेश पांडे कोलवा टप्प्याचा चेंडू बॉटमॅनचा वापर सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. काय फिल्डिंग केले वेळेवरती आपण जर पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण सौरभ होते. सौरभनं काय फिल्डिंग केले. बॉन्ड लाईन जवळ चेंडू जात होता आणि ते चेंडूला नुसतं थांबवलं नाहीये. षटकार रोखलाय या क्षणाला. तुकाराम सर पारितोषिक लागलं जातोय. लगातार 6 षटकार सर आरसीसी पेट दीपेश फाउंडेशन पुरस्कृत या संघातील एखाद्या बॅटरने जर ठोकले तर दिनेश पाटील यांच्याकडून 5757 रुपयाचं पारितोषिक मिळेल त्या खेळाडूला. चला 6 षटकार ठोका. 6 समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला. चेंडू जवळ जोपर्यंत येईल लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने आला. एक धावे चेंडूवरती पूर्ण. एका धाव्यावरती समाधान. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती बिनबाद 13 धावा दीपेश फाउंडेशनचा संघ खेळतोय. समोर आपण पाहिलं तर टीम फ्रेंड्स 11 मेरावडा. एक ब्रेक 1-2 आणि येऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. तन्वीर खेळतात 11 वरती. बंटी खेळतात 1 वरती. संघाची धावसंख्या बिनबाद 13.
आता काय झालंय छापा काटाचं पण कहाणी वेगळी आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलगाव 13 आणि दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. श्रीकांत दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः कॅप्टन आले आता गोलंदाजी मार्कवरती करणं हे षटक महत्वाचं आहे. ज्या क्रमाने जर दीपेश फाउंडेशनचा संघ जो चाललाय ना 13च्या सरासरीनं प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 52 होतोय आणि आता रात्रीचं क्रिकेट त्याच्यामुळे 50च्या वरची धावसंख्या चॅलेंजेबल ठरू शकेल जी मागच्या सामन्यामध्ये तसंच काहीसा घडलं होतं आणि तोच प्रयत्न आहे. त्याकरता ब्रेक थ्रू पाहिजे, विकेट पाहिजे. याच कारणासोबत श्रीकांत आता गोलंदाजी मार्कवरती आले. स्ट्रायकरला बंटी आहेत ऑन स्ट्राईक. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न केला. थोडासा आत आला जसा ऑफ कटर असतो तसा हा चेंडू आत आला. पडला थोडासा आत आला. आता मॅच तुम्हाला आता यायचंय, मॅच मध्ये घुसायचं, मॅच मध्ये यायचंय. त्याकरता विकेट पाहिजे. श्रीकांत पुन्हा एकदा प्रयत्न करतील. लोअर फुलटा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं. मिडल ऑफ द बॅट नाही झालाय. जोपर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण. मागचा चेंडू थोडंसं टॉस्टॉप केलं होतं त्या चेंडूला आणि कोणवट टप्प्याचा थोडासा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. धावा धापलकावरती 1.2 षटकांचा खेळ झालाय. 14 3 चौकार 3 षटकार साठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइस सिकेम बॉईज आणि दीपेश फाउंडेशनच्या माध्यमातून आलाय. बॅटिंग करणाऱ्या या आरसीसी पेड अर्थात दीपेश फाउंडेशनच्या संघासाठी. ब्लाइंडली खेळलं होतं चेंडूला नाही. पहिलं खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रोजेक्ट स्कोर पहिला दिसत होता जो 52 तो आता कमी 46 41 36 39 39 आणि 41 याच्यामध्ये धावफलक कदाचित राहू शकतो पण या षटकामध्ये कमबॅक केले. श्रीकांत यांनी कमबॅक केलेलं आहे फ्रेंड्स 11 मेरावरसाठी. ऑफस्टम्पच्या बाहेर होता. शपल केला होता. अपील जरूर झाले. लेग बाईचा इशारा पंचाकडनं येत असताना आपण पाहिलंय. पिचिंग ही बाहेर होती आणि इम्पॅक्ट जो झाला तो देखील ऑफस्टम्पच्या बराच बाहेर झाला होता. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर श्रीकांत यांनी एक काम केले. जो वेग होता, स्पीड होता, ज्या वेगानं गाडी रमपम चालली होती त्याला थोडंसं स्पीड ब्रेकर लावल्यात. गतिरोधक आहेत. गतिरोधक वेग कमी केलाय. आता गती वाढवण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. सुंदर टायमिंग परफेक्ट आणि चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. रीच होऊन क्या फटका खेळाय. शेवटचा बॉल आलाय निर्धावती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धापलगावरती 21 21. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 14 या षटकामध्ये आल्यात 7 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10.5 सरसरनं धावा उभारल्यात. 21 21 अजून 21 बनल्या 42 बनतील. आता 42 32 की 52 त्याची लढाई आहे. एक थोडंसं दोन ऐकूया आणि येऊया. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. खासदार चषक 2025. तो पुढे गेलाय. तो दियान 11 धानिवचा संघ आहे. याच्यानंतर एक संघ याच्या अगोदरचा मॅच जिंकला 2020 अरणाचा संघ जो याच्या अगोदर जिंकलेला होता आणि आता चालू सामन्यातील संघ तिथे खेळताना दिसते. आता छोटे बच्चे कंपनी बघा एन्जॉय करतात, मॅचला एन्जॉय करतात. सगळे नन्हे मुन्ने राही तेरे मुठ्ठी में क्या है तसं आहे ते. नन्हे मुन्ने राही आहेत. सौरभचा पहिला चेंडू झेल 2 नाही झालाय. झेल सुटलाय. एक रेग्युलेशन कॅच होता. झेल सुटलाय. चेंडूही निसटलाय. चेंडू सीमारेषे पार. चौकार. मध्ये क्षेत्ररक्षक होता
हा झेल सुटलाय आणि चेंडू निसटलाय चौकार. फुलटच बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेळ घेत होता. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती येत असताना आपण काय फुलटॉस होता पण थोडस पुढे येऊन पंच रिफर केलेल्या कमरेच्या वर चेंडू हाताळला गेला की नाही पंच पाहण्याचा प्रयत्न करतील की इट्स अ लीगल डिलिव्हरी और नो बॉल. पंच येतील पाहण्याचा प्रयत्न करतील. परशुराम पाटील सर. पंच पाहण्याचा प्रयत्न करतील कारण हा चेंडू कमरेच्या वर फुलटॉस हाताळलाय नाही, ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये बीमर म्हटलं जातं तसा चेंडू हाताळलाय की नाही हे पाहण्याचा प्रयत्न. तिसरे पंच आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेला चेंडू हाताळला गेला त्यावेळेला कमरेच्या किती वर आणि किती खाली हा चेंडू हाताळला गेलाय. फुलटॉस तर आहेच. दोन्ही अंगलला पाहण्याचा प्रयत्न करतात. स्क्वेअर लेग वरनं आणि समोरच्या दिशेने देखील दोन्ही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न पंच इथे करतायत. ज्यावेळेला चेंडू हाताळला तेव्हा एक्झॅक्ट ज्यावेळेला अटेम्प्ट केला गेला चेंडूला फटका खेळला गेला त्यावेळेला काय घडलं होतं ते पाहण्याचा प्रयत्न करतायत. आणि पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं इट्स फेअर डिलिव्हरी. थोडासा डीप करतोय चेंडू आणि तेच केलं होतं. त्यामुळे चेंडू थोडासा डीप करत होता, खाली येत होता आणि तेही महत्वाचं होतं. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचले आता 27 धावा धावफलकावरती आहेत. हळूहळू स्कोरबोर्ड पुढे चाललाय. मागे काही धावा येत नव्हत्या. मागच्या षटकामध्ये 7 धावा आल्या त्या. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि टिपला त्यांना हा झेल भरपूर वर गेला होता. चेंडू इतका वर गेला, अपेक्षाही वर गेल्या होत्या. झेल टिपला गेलाय. डीप स्क्वेअर करून खेळायचा होता. मोठा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी टिपलाय. सुंदर असा झेल. जुनेद होते तिथे आणि जुनेदनं हा सुंदर असा झेल टिपत असताना एक पार्टनरशिप जी भागीदारी रचली गेली होती त्या भागीदाराला ब्रेक केले. थोडासा ब्रेक थ्रू मिळून दिलाय तो गोलंदाजांना सौरवनं. अशा वेळेला ज्यावेळेला धावफलक चालला होता 27 वरती 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. लागोपाठ 3 चौकार 3 षटकार. सीकेएम बॉईज दीपेश फाउंडेशन 1000 रुपये आणि लागोपाठ 6 षटकार आले तर त्याच्यासाठी वेगळं आहे. 5757 ते 5757 पेक्षा 5757 खोटाप्याचा चेंडू तो शॉट ऑफ पूल केलं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचले होते. झेल सुटलाय. क्षेत्ररक्षक आले होते तिथे. हाताला लागला त्यांच्या चेंडू. झेल होऊ शकला नाहीयेत. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 29 वरती जाऊन पोहोचले होते. अब्बास भाई होते तिथे डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये. झेल सुटलाय. 2 धावाही झाल्यात. 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. दीपेश फाउंडेशनचा संघ अर्थात आरसी पेठचा संघ जो मैदानावरती खेळतोय आरसीसी पेठचा संघ जो खेळतोय 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुटप्याचा चेंडू होता. मधोमध आला नाही. बॅटच्या खेळण्याचा प्रयत्न डीपवर क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत फुटले. फंबल झाले. फंबल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न.
तुम्ही संधी दिली, थोडी संधी दिली फलंदाजाला आणि फलंदाजाला एका धाब्याचं रूपांतर 2 धाव्यामध्ये करत असताना सोहेल आणि बंटी या 2 धावांनी धावफलका जाऊन पोहोचलाय तो 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकाचा खेळ पाहिला ज्याच्यावरती 1 गडी बाद झाला, 1 चौकार पहिल्या चेंडूवरती आल्यात. 3 वेळा 2-2 धावा देखील आलेल्या आहेत. खासदार चषक 2025 जो 16 आपण पाहतोय, एक टप्पा पुढे जाण्याचा प्रयत्न प्रत्येक टीम करते. बंटी 8 वरती खेळतात, सोहेल 4 वरती बॅटिंग करत असताना डाकुरा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्रायकर सज्ज होईल. गोलंदाज सौरभ. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अलॉंग द ग्राउंड चेंडू चाललाय जोपर्यंत पैडिश लॉंगॉन क्षेत्ररक्षकाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना बघूया, पंचांचं बोर्ड झाले वर. दुसरी धाव घेताना धावबाद, दुसरी धाव घेताना गडी बाद झाला दुसरा आणि 2 गडी बाद. 32 धावा आफ्टर 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 2 गडी बाद 32. चार वरती मागच्या षटकामध्ये सौरभ यांच्या 1 विकेट आला आणि 11 धावा त्यानं खर्च केल्या गेल्या होत्या. 1 धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. मागच्या षटकामध्ये 2 विकेट आतापर्यंत आल्यात आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजबीन. शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात असताना आपण पाहतोय. अजमीन शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. जर आपण ऑफसाईडच्या दिशेने पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कल मध्ये आहेत. एक शॉर्ट थर्डमॅन आहे, एक कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. ऑन साइडला एक शॉर्ट फाईनला एक 4 क्षेत्ररक्षक बरोबर बॉर्ड लाईन जवळ तैनात करण्यात आलेले आहेत. एक लॉंग ऑन आहे, एक थोडा डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक फाईन लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. शेवटची ओव्हर अजमीन रेडी होतील. स्ट्रायकरला फलंदाज बंटी ऑन स्ट्राईक. धावा धावफलकावरती 32. अजून 10 बनतील, 12 बनतील, 15 बनतील. कोलवाडा टप्प्याचा चेंडू होता. अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह केला चेंडूला जोपर्यंत डीप ऑन क्षेत्ररक्षक 1 हँड पिकअप केला. थ्रो आला होता. थोडासा लेट झाले थोडस. तिथून गोलंदाज देखील सांगतो की भाई थोडासा जल्दी आना था, थोडासा पिकअप को आना था, वेगाने यायची आवश्यकता होती. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या धावफलकावरती 34. 34 रन ऑन बोर्ड. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50-45 किती धावा उभारतील आरसीसी पेठचा दीपेश फाउंडेशनचा हा संघ. समोर केळे लवाई डिशलॉंगमच्या डोक्यावरून षटकार. पहिला तर रोखू झेल घेऊ या थोड्याशा द्विधा मनस्थितीमध्ये डबल माइंडेड राहिले आणि चेंडू गेला सरला सीमारेषा पार. षटकार. होता मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. थोडेसे डाव्या बाजूला गेलं. पहिला तर झेल टिपू की काय करू असंच होतं. म्हणजे गाणं लागलं होतं थंडीचा महिना. आता थंडीच्या महिन्यामध्ये सावलीत बसलं का थंडी लागते, उन्हात बसलं का मोबाईलचा डिस्प्ले दिसत नाही, असं टेन्शन आहे. दोन्ही बाजूला टेन्शन असतं. धावा आहेत धावफलकावरती 40. 2 गडी बाद 40 धावा. यॉर्कर परफेक्ट यॉर्कर. चेंडू हाताळता ब्लॉक कॉल डिलिव्हरी. स्वतः गोलंदाज जातो, फील्ड करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो थोडासा उशीर आला. थ्रो नाही आला. यष्टीरक्षक देखील तेच सांगतात अजमीनला भाई थ्रो थोडासा करेक्ट करण्यात आला. थ्रो करेक्ट नाही करता आला. धावा धावफलकावरती जर आपण बघितलं 3.3 षटकांचा खेळ झालाय. स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. 42. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. शेवटच्या षटकाचा खेळ आहे. मागच्या 3 चेंडूचा खेळ व्हायला 2-6-2.
2-6-2. मागच्या 3 चेंडूवरती आपण धावा ज्या पाहिल्यात. बघूया पुढच्या चेंडूवरती 2-6-2 पुढे काय जाणार आहे 4-2-6 काय होणार आहे 2-6-2. कोलवा टप्प्याचा चेंडू होता ड्राईव्ह केला चेंडू जातो लॉंगॉनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडूवरती एकच धावे चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षण टेन्शन वाला बाद झालाय 2-6-2. मागचे 4 डिजिट आपण पाहिलेत. एखादा नंबर पण घेतात ज्यावेळेला आपल्याला आवडतो आटेकडनं तसा नंबर आहे 2-6-2. तिथेही 6 आहेत आणि 3 बेरीज केली तरी 6 आहेत त्याच्यामुळे वेगळा नंबर आहे. आणि स्कोरबोर्ड वरती नंबर 4-4 आहे 4-4 आहे. 44 धावा धापलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. शेवटच्या ओव्हरचा खेळ चालू आहे. बंटी बॅटिंग करतात 9 चेंडूवरती 20 धावांची खेळी बंटी यांनी आतापर्यंत साकारली आहेत. टी शर्टचा नंबर देखील 18 आहे पण त्याच्यापेक्षा जास्त धावा त्यांनी केल्यात. 20 वैयक्तिक धावांवरती तो खेळतोय. क्लीन बोल्ड सरळ सफल केलं होतं गोलंदाजांना टॅकल केलं सफल केलं आणि विकेट. तिसरा गडी बाद. फुलटॉस मिस केला गेला होता वंडीनं या फुलटॉस चेंडूला मिस केलं होतं. नाराजी आहे थोडीशी निराशा चेहऱ्यावरती आहेत की फुलटॉस चेंडू ज्या चेंडूला तुम्ही स्कूप करू शकले असता आणि स्वीपी करू शकले असता वेगाने जास्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. जितका वेगाने चेंडू आला त्याच्यापेक्षा जास्त वेगानं बघा बॅटची फेस जर पाहिली ना फटका खेळण्याचा प्रयत्न ज्यावेळेला केला ना त्यावेळेला बॅट जोरात गेली. थोडीशी हलकी जाण्याची गरज होती. जो वेग होता त्या वेगाचा तुम्हाला फायदा उचलायचा होता तो नाही उचलता आला. त्याच्यापेक्षा जास्त वेगानं तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला आहे आणि विकेट गडी बाद झालाय. 44 धावा धापलकावरती 3.5 षटकांचा खेळ आता पूर्ण झालाय. शेवटचा बॉल आहे शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फलंदाज मैदानावरती दाखल झालाय अविनाश आहे. चौकाराला 48 षटकाराला तर 50 2 झाले तर 46. मिस झालाय शेवटचा चेंडू केलाय मिस स्विंग अँड मिस. शेवटचा डॉट बॉल आलाय 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकानंतर धावा झाल्या धापलकावरती 44. 44 धावा धापलकावरती आहेत. आपण खासदार चषक 2025 बघतोय. कालपासून आम्हाला देखील संधी या स्पर्धेच्या निमित्तानं प्राप्त झाली होती. आयोजकांचं देखील मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेशी जोडण्याची संधी आम्हाला देखील प्राप्त झाली त्याबद्दल आयोजकांचं मनापासून आभार आहे. 45 धावांचा पाठलाग होईल त्यावेळेला पुन्हा एकदा येऊया. थँक्यू सो मच. मनापासून आभार असतील तुकाराम मांगेला सरांचे. नारंगी येथील मैदानावर अनेक क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत. त्या व्यतिरिक्त अनेक स्पर्धांमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवणारे एक नामवंत प्रख्यात समालोचक आकडेतज्ञ आदरणीय तुकाराम मांगेला सरांचा आपण यथोचित मान सन्मान या ठिकाणी करतोय. एक चांगले समालोचक म्हणून त्याने आपली छाप सोडलेली आहे. नामवंत आहेत गुणवंत आहेत. मॅनेजमेंटची सूत्र सुद्धा ते हाताळत असतात ज्याच्या वेळेस नारंगी येथे त्या क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान होतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक कल्पेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. तुकारामजी फक्त थोडक्यात चर्चा आपण करूया. 2 दिवस आपण या स्पर्धेकरता दिलेत. गोड आवाज तुमचा नेहमीच आहेत आणि रिझवण्याचं काम प्रेक्षकांना केलंय. 2 दिवसाचा अनुभव तुमचा कसा होता? नाही सर्वप्रथम पुन्हा एकदा मी धन्यवाद देतोय कल्पेश पाटील येथील आणि एंटायर आयोजकांची जी टीम आहे जो विश्वास आमच्यावरती दाखवला आणि 2 दिवसाची संधी प्राप्त झाली होती. आणि मागच्या 2 दिवसाचा जर आपण खेळ पाहिला तर या मैदानाने भरपूर काही आम्हालाही शिकवायला मिळालं की अंडर फ्लड लाईट्स ज्यावेळेला सामने होत आहेत त्यावेळेला समालोचन करताना जे विश्लेषण करायचं किंवा जे स्टॅटिस्टिक द्यायचं त्यावेळेला काही गोष्टी आपण जो अंदाज वर्तवतोय तो कितपत बरोबर आहे कितपत नाही आहे याही गोष्टी या फ्लडलाईटमधल्या या दिवस रात्र खेळानं दाखवला होता. आणि आज आमच्या समेत समालोचक कक्षामध्ये 2 असे आवाज होते
ज्याने सुरुवातीपासून आम्ही या दोन्ही आवाजांना ऐकले आहेत. एका बाजूला संदीपजी गावड असतील, दुसऱ्या बाजूला प्रमोदजी शेडके आहेत. त्याच्यामुळे यांच्या जोडीनं कधी न फार अभावानेच आम्ही तिघजण एकत्र येतोय. तर थँक्यू कल्पेशजी, या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही तिघजण एका ठिकाणी या स्पर्धेसाठी आलोय, त्याकरता पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार आहे. थँक्यू सो मच तुकाराम मंगेला सर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. क्वचितच आम्ही तिघं एकत्रित येतोय. प्रमोदजी शेडगे यांच्यासोबत आता दुसऱ्यांदा वेळ झाला आणि आता त्यांचा शेड्यूल बिझी असतो, आमचा सुद्धा शेड्यूल बिझी असतो. तुकाराम मंगेला सरांना नारंगीचं मैदान क्वचितच सोडलं जातं आणि इथे सुद्धा त्यांनी चांगला आवाज पोहोचवलाय. मॅचकडे वळणार आहोत. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. शॉर्ट ब्रेक मध्ये संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला. ऐकूया सुमधुर गीत. तर खऱ्या अर्थाने खूपच चांगली माहिती मिळत असते आपल्याला प्रत्येक वेळेला. आणि खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्याकरता दुसऱ्या देशातील लोक सुद्धा भारत देशामध्ये येत असतात. आणि भारतीय संस्कृती जशी आहे तशीच ती गीतं सुद्धा आपल्याला वाचताना दिसत आहेत. मराठी भाषा कशी वळवली तरी ती वळत असते. आणि 27 फेब्रुवारीचा दिवस आपण बघितला होता, मराठी भाषा दिन, जो सर्वत्रच साजरा केला गेलाय. एक अतिशय चांगला दर्जा मिळालाय त्या मराठी भाषेला. 27 फेब्रुवारी म्हटलं तर कुसुमाग्रज यांचा वाढदिवस, जन्मदिवस. 27 फेब्रुवारी 1912 साली त्यांचा जन्म झाला. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण जे काही त्यांनी लिखाण केलं, जे काही जनजागृती केली, कादंबऱ्या लिहिल्या, कविता खंड लिहिलेत, आणि तेव्हापासूनच आपण बघतायत की 2013 पासून हा मराठी भाषा दिन हा संपूर्ण आपल्या राज्यभरामध्ये साजरा केला जातोय. या मॅच कडे जिंकण्याकरता 45 धावसंख्येचं लक्ष आहे. 11च्या सरासरीने 44 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवल्यात. दिपेश फाउंडेशन पुरस्कृत RCC पेठ या संघाने पहिले षटक टाकण्याकरता आता बंटी जोशी आलाय आणि त्याला सामोरे जातोय सौरभ नावाचा खेळाडू. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, खोलवर टपाच्या चेंडूला खोदून काढला आणि लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलं होतं. जिंकण्याकरता 45 धावसंख्येचं लक्ष आहे. पाठलाग करताना अर्थातच 1 ते 2 मोठे फटके खेचावे लागतील प्रत्युत्तर देताना. फ्रेंड्स 11 मीरा रोड या टीमला, ज्यांच्यामध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. सौरभ आणि जुनेद पुन्हा एकदा वापसी करतोय. मागचं 2024 वर्ष थोडस त्याच्याकरता कडतरी गेलं, इंजुरीज नेत्रस्त होता खेळाडू. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बरोबर बाहेर धाडलाय. चेंडू जातो डीप पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तो रोखण्याआधी बॅटरने 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धाबेकरता पलटतायत आणि फेकी येईपर्यंत 3 धावा होतात पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली दोघांमध्ये. जुनेदने 3 धावांनी आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या 4. प्रत्येक चेंडू मागे धाव घेण्याचा हेतू आहे प्रत्युत्तर देणारा फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमचा. दिपेश फाउंडेशन पुरस्कृत फिल्डिंग करणाऱ्या टीमला तुम्ही बघतायत. RCC पेठ क्रॉस बॅटने खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल टाकला गेलाय. प्रत्येक विकेट हॅट्रिक करता. ओ इथे काय घडलंय, सोरटी धाव.
चुकीचा निर्णय ज्यावेळेस खेळाडूने घेतला की मग फायदा असा उचलला जातोय. इथे एक धाव बॅटर पूर्ण करतायत. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 5. सिक्कीम बॉईज दीपेश फाउंडेशन दिनेश पाटील साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमला दीपेश फाउंडेशन पुरस्कृत RCC पेट या टीमला हे पारितोषिक असेल. दिनेश पाटील म्हटलं तर दीपेश फाउंडेशनचे करता धरता आहे आणि एक गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हातभार त्यांच्या फाउंडेशन अंतर्गत प्रत्येक वर्षी होत असतो. पुढचा बॉल चांगल्या बॅकलिपचा वापर केलाय. चेंडू मिड ऑफ मध्ये एकच धाव मिळेल काय? खराब थ्रो होतोय. एकच धाव मिळाली बॅटरला. जुनेद पुन्हा आता नॉन स्ट्राईक इनच्या दिशेने वळतोय. एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या झाली आहे ती 6. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 11 पेक्षाही जास्त सरासरीने वाटचाल करायची आहे. 11.25च्या अत्यावश्यक धावगतीने या 45 धावा बनवायच्या आहेत. प्रत्युत्तर देत असताना या टीमला पुढचा बॉल या षटकातील थोडासा शॉर्ट बॉल ठेवलाय. चेंडूला उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सुरमारेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार षटकार. काय जबरदस्त फटका खेचलाय मिड विकेटच्या वरून या बॅटरने. धावसंख्या 12. पुढचा बॉल आता ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने नेत्रदीपक असा फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका खेचला बॅटरने. आता तो आलाय लय मध्ये आणि गोलंदाज गेलाय भय मध्ये. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर प्रत्युत्तर दाखल धाव फलकावर धाबा आहेत त्या 16 धाबा. 16 विदाउट लॉस. आक्रमकता पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये फ्रेंड्स 11 वेरा रोड या टीमची. अशक्य ते शक्य करण्याची इच्छाशक्ती जर तुमच्याकडे असेल ना तर मग तुम्ही पुढे जाऊ शकताय. इथे प्रयत्न केलाय आणि प्रयत्नांना यश येताना दिसतंय. पुन्हा एकदा पलटवार होऊ शकतोय कारण बंटी सारख्या गोलंदाजावर चोप दिला गेला. आणखीन ट्रम्प कार्ड गोलंदाज RCC पेट संघामध्ये आहेत जे रोखू शकतायत धावसंख्येला. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 29. 18 मध्ये पाहिजेत 29. गोलंदाजी मार्गावर आता एक बदलाव केला जातो. पाहूया कोणत्या गोलंदाजाला आता जबाबदारी दिली जाते. जिशान शेख याच्यावर मोठी जबाबदारी असेल. देयर इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी झाली. 18 मध्ये रोखायच्या आहेत 29. 18 मध्ये बनवायच्या आहेत 29. स्ट्राईक इनकडे जुनेद. लेफ्ट आर्मचा मारा स्लॉक करायचा होता. अपील जोरदार केली गेली आणि त्याचबरोबर विकेटचं पतन होत आहे. इम्पॅक्ट इन लाईन गॉन. चेंडू होता. मिडल स्टंप वर जाणारा चेंडू होता. पायावर अबेळतोय आणि अशातच इम्पॅक्ट इन लाईन बरोबर यष्ट्यांवर जाणारा तो चेंडू होता. अपील केल्यानंतर पंचाने बोट आकाशाकडे उंचावलंय. बाद दिलं बॅटर जुनेदला. जुनेद बाद झाले स्वस्तात. आता नवीन बॅटर आलेत श्रीकांत शेट्टी. अण्णा नामचीन असे खेळाडू आहेत श्रीकांत शेट्टी. आयकॉनची भूमिका डेमिट्स लीग मॅचेस मध्ये त्यांची आपल्याला पाहायला मिळत असतं. षटकातील आता पुढील बॉल असेल 17 मध्ये पाहिजेत 29. ऑफ स्टंपर शफल झाला बॉलर बॅटर आणि गोलंदाजाने अगदी योग्य पद्धतीने अभ्यास केलाय. अनुभवाचा भंडार आहे त्याच्याकडे आणि त्यामुळेच रीड केलं होतं बॅटरच्या या कृतीला. चांगला बॉल गोलंदाज जिशानने टाकलाय. वापसीचं संकेत त्यांनी दर्शवलं आणि वापसी करणे गरजेचं आहे. इतकं दूरवरून आलेत RCC पेट हा संघ
दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आरसीसी फेट या संघाकरता पारितोषिक सुद्धा आहे. विकेट हॅट्रिक करता दिनेश पाटील साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक सीकेएम बॉईज दीपेश फाउंडेशन यांच्या वतीने मिळेल एखाद्या गोलंदाजाला जर ते विकेट हॅट्रिक साधतात. स्ट्रायकिंग कडे बॅटर सज्ज आहे आता श्रीकांत. ओहो, अगोदरच या ठिकाणी खेळण्याचा प्रयास होता, जोरदार ते अपील करतात, पंच त्या ठिकाणी नाकारतात त्याने केलेल्या अपीलला. हे बघू शकतायत काय चांगला टर्न मिळालाय, आउट कटर चेंडू टाकलाय, लेग ब्रेक चेंडू टाकलाय, अपील जोरदार केलंय. संशयाच्या नजरेने बघितलं पंचांकडे गोलंदाजाने, परंतु पंच आपल्या निर्णयावर तटस्थ दिसले. अनुभवी पंच आहेत मॉन्टी घोडेकर. लेदर क्रिकेटच्या मॅचेस मध्ये सुद्धा चांगलं काम त्यांचं पाहायला मिळतं. पंचांची भूमिका चांगली अदा करतायत, कोचिंग सुद्धा ते करतायत आणि इथे योग्य तो निर्णय त्यांनी दिलाय. धावसंख्या आहे ती 16 धाबा, 3 बॉल अप्रतिम टाकलेत. वापसी मोठा फटका, चेंडूला हुक केले, छत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. श्रीकांतची बहुमूल्य विकेट मिळाली. विकेट डाऊन, गॉन. म्हणतात की वेळ खूप ताकदवर असं, कधी कधी जंगलामध्ये राज्य करणाऱ्या त्या सिंहाला सुद्धा सर्कस मध्ये नाचावं लागतं. तसंच बॅटरला नाचवलं या विकेटवर. खूप चांगली गोलंदाजी जिशानची. 4 बॉल मध्ये एकही धाव त्यांनी खर्च केली नाही आणि 2 बहुमूल्य सफलता मिळवून दिलेत दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आरसीसी पीठ या टीमला. आता नवीन बॅटर गेलेत राहुल जाधव. एक विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. लगातार 6 बॉल मध्ये 6 षटकार रैनाल इतूर या गोलंदाजाला त्यांनी टोकलेत. हा एक विक्रम त्यांनी केलाय जुचंद्र नगरीमध्ये आणि तो खेळाडू स्ट्रायकिंग कडे आल्या आल्या बेधडक मारलाय कडक. मिळतायत 6 धावा. युजी साऱ्या महाराष्ट्राने जपून ठेवलाय भावाला मनानं. साऱ्या महाराष्ट्राने जपून षटकार आता कामी येऊ शकतोय. बॅकलिफ्टचा वापर केलाय. बॅटिंग क्रीज पासून थोडासा 1 ते अर्धा फूट आपला पाय पुढे ठेवलाय. ताकदचा वापर केलाय. वजनदार खेळाडूने हा वजनदार वार केलाय. ऑन साइडला कळत असतानाच मिड विकेटच्या पट्ट्या बाहेर चेंडूला पाठवून दिलं 6 धावांसाठी. 2 गडी बाद, धावसंख्या 22. जिंकण्याकरता अजूनही 13 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. 13 मध्ये पाहिजे 23. गोलंदाज आता काय कशा प्रकारे चेंडू टाकेल ते आपण बघूया, कारण चांगले वळणदार चेंडू त्याने आतापर्यंत टाकले होते. पुढचा बॉल राहुल करता. स्लोवर 1 एज अँड टेकन. 1 तुझी तर 1 माझी. गोलंदाजाने मारली बाजी. गॉन. उभा आहे 4 मध्ये 12 धाबा त्याने बनवलेत. नवीन बॅटर गेलाय फहाद. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. विस्फोटक रूप तो कधीही धारण करू शकतोय. 12 मध्ये जिंकण्याकरता 23 धाबांची गरज आहे आणि गोलंदाजी करण्याकरता अरबाज शेख आलेत.
एक नामवंत गुणवंत खेळाडू आहेत RCC पेट टीमचे, खास करून दीपेश फाउंडेशन पुरस्कृत या संघाला तुम्ही बघताय दूरवरून इतक्या लांबचं अंतर कापत या संघाने इथे हे मैदान गाठलंय. 12 मध्ये 23 ची गरज आहे. लढावं लागेल, श्रम करावे लागेल, मेहनत करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, गोलंदाजी करणाऱ्या टीमला. मेहनतीशिवाय पर्याय नसेल दोन्ही संघाला. पुढचा बॉल टायमिंग व्यवस्थित साध्य करता आला नाही सौरभ या बॅटरला. हा डॉट बॉल होईल. सोहेल यष्टांच्या पाठीमागे चांगलं काम करतायत. एक गायडन्स सुद्धा मिळत असतं इतर खेळाडूंना. 80% जबाबदारी ही यष्टीरक्षकाची असते आणि जबाबदारीने खेळते मैदानाच्या आतमध्ये करतायत. फिल्डिंग जर आपण बघितली तर लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक, एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षक, डीप तैनात केला गेलाय. काऊ कॉर्नर मध्ये सुद्धा शतरक्षक ठेवला गेलाय. पुढे येऊन चेंडूला उचलायचा होता आणि इथे काय घडलंय, विकेटचं पतन होत आहे. आणखीन एका फलंदाजाला केलं जाते बाद. दबाव दडपण आता वाढलं जातंय. प्रिन्स 11 मीरा रोड या संघावर लागलाय चौथा धक्का. 4 गडी बाद, धावसंख्या 22. अरविंद लावा करतायत गोलंदाजी जिगरबाज. 4 गडी बाद, धावसंख्या धावफळकर 22. समाधान हा शब्द माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. गरजेपेक्षा जास्त मिळतं ना त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असूनही जे रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी असूनही जे आनंद देतोय त्याला समाधान म्हणतात. इथे सुद्धा षटकार आल्यानंतर मोठे फटके खेळण्याचा प्रयास केला, त्याच्यामध्येच त्यांचे बॅटर बाद झालेत आणि त्या लाईफलाईनचा वापर ते करू शकले असते. एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिल्यानंतर हे जे लक्ष्य होतं 45 धावसंख्येचं ते गाठलं जाऊ शकलं असतं. आता अजूनही संधी आहे. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 धाबांची गरज. सौरभ आणि इरफान हे 2 खेळाडू आहेत. गोलंदाज तयार. आता नीरज आलेत. ओहो, चांगली लाईन आणि लेंथ आता पकडलंय. आता सूर गवसलाय गोलंदाज अरबाजला. त्याचा हा बॉल आहे तो डॉट. नवीन बॅटर ज्याची चर्चा आपण करत होतो धीरजची, तो विकेटवर तिथे आलेला आहे. त्याच्याकडे स्ट्राईक आहे. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. रंगरंगोटी करावी लागेल बॅटरला, रंगरंगोटी करावी लागेल बॉलरला. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाजाला आणखीन एक विकेट मिळाली. एका मागून एक फलंदाज परत जातात. गॉन. त्या 5 गडी बाद 22. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलं आसिफ आणि हा बॉल वाईट असेल. आउटसाइड द ऑफ स्टंप. योग्य तो निर्णय पंचाने आमच्यापर्यंत दर्शवलाय. एका धावेची भर पडली. धावसंख्या 5 गडी बाद 23. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 22 धावांची आवश्यकता आहे. 8 मध्ये पाहिजेत 22 धाबा. हे टार्गेट पूर्ण करायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा मित्र त्याला जवळ घ्यावा लागेल. मोठा पटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. पुन्हा एकदा दबाव दडपण सर्व काही दिसतं या मॅच मध्ये. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये फ्रेंड्स 11 मीरा रोड टीमला जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. पहिले षटक होतं 16 धावांचं. त्याच्यानंतर काय चांगलं आक्रमण केलंय, योग्य दिशेने गोलंदाजी केलंय आणि एका मागून एक फलंदाज पॅव्हलियनच्या दिशेने पाठवून दिलाय. दीपेश फाउंडेशन पुरस्कृत
आरसीसी पेठ या टीमला. धावसंख्या धावफळकावर आहे ती 5 गडी बाद 23 धाबा. या षटकातील आता पुढचा बॉल असेल. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येताना दिसतोय. चेंडू येते काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची करतायत घाई. थ्रो येण्याआधी या 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या पंचाने आमंत्रण दिलं. ही धाव पूर्ण आहे की नाही त्यामुळेच निरीक्षण केलं असेल. ते निरीक्षण आपण करूया. 23 वर 5 गडी बाद झाले होते. 2.5 चेंडूचा खेळ संपलाय. परंतु गोलंदाजांचं श्रेय हे विसरून चालणार नाही. वापसी कशी करावी ते आरसीसी पेठ संघाने दाखवून दिलंय. दीपेश फाउंडेशन पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश पाटील साहेबांचा. एक मोठं आयोजन असं 3 एप्रिल ते 7 एप्रिल आणि त्या मोठ्या आयोजनामध्ये चांगले चांगले संघ आपल्याला त्यांच्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. दीपेश स्मृती चषक यंदा सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका आणि त्यांचे आयोजन करता इथे उपस्थित आहेत. तिसऱ्या पंचांना रिफर केलंय. ही धाव आहे की नाही याचं निरीक्षण होत आहे. प्रिन्स मूव्हीज द्वारे थेट प्रेक्षेपण होतं या स्पर्धेचं आणि चांगली क्लॅरिटी त्या प्रिन्स मूव्हीजची बघायला मिळतोय. रवीजी गोळवी हे प्रोपरेटर आहेत. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये साई कृष्णन चांगलं काम बजावत आहेत. अरबाज, बिलाल आणि पंकज कॅमेरामॅनची भूमिका चांगल्या पद्धतीने अदा करत आहेत. पाहू शकतायत इथे नेमकं काय घडलंय, कशा पद्धतीनं ही धाव पूर्ण होते की नाही. बॅटर इज आउट. OUT आउट. एक धाव मिळाली परंतु गडी बाद झाले तो 6वा. एकूण धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 24. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 21 धावांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 21. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. ऐंशी टक्के मॅच वळताना दिसतो तो फिल्डिंग करणाऱ्या दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आरसीसी पेठ या संघाच्या बाजूने. आता बॅटरला दाखवून द्यावा लागेल. पंख जरी थकले तरी उडावं लागेल. येणाऱ्या संकटांना न भीता लढावं लागेल. लढणं गरजेचं आहे. 6 मध्ये पाहिजेत 21 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय जतीन पगडे. अब्बास नवीन बॅटर. जोरकस खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. मॅनामधून तलवार जरूर बाहेर पडते परंतु वार काय होताना दिसत नाही. 5 बॉल 5 मध्ये 21 ची आवश्यकता. मॅच होता कुठे आणि मॅच आता आलोय कुठे. 5 चेंडूंमध्ये 21 ची आवश्यकता. चांगलं तंत्र गोलंदाजीचं आणि शस्त्रास्त्र व्यवस्थितरित्या वापरली गेली याचा फायदा होतोय दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आरसीसी पेठ या टीमला. 5 मध्ये 21. चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका टोळावलाय. क्षेत्ररक्षकाला चकवेल का हा चेंडू. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि पाहता पाहता 2 धावा आता होतात पूर्ण. 2 धाब्याच्या मदतीनं धाव संख्या 26. स्थिती अशी निर्माण झालंय 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 19 धाबांची गरज आहे. मॅच बनवावा लागेल. मेहनत करावी लागेल बॅटिंग करणारी टीमला. पुढे येऊन चेंडूला पाठवून देण्याचा प्रयास होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दोघांमध्ये शर्यत जरूर लागली आहे. 2 धावा बॅटरने विकेटवर पूर्ण केल्यात. तिसऱ्यासाठी ते धावतायत. पाहता पाहता होतात 3 धावा पूर्ण. धावसंख्या 3 ने आता पुढे जोर धरतोय. एकूण धावसंख्या 29. 6 गडी बाद 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. असे रेकॉर्ड्स मी बघितलेत. 3 मध्ये 15 पाहिजे असताना प्रतापजी भोईर टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू 2018 मध्ये चंदन सर येथील मैदानावर अशाच रजनी क्रिकेटचा सामना होता जणू काही तो. बॅड लाईट मध्ये त्यांनी त्या 15 धावा पूर्ण केल्या होत्या आणि आता पंचांच्या भूमिकेमध्ये इथे उपलब्ध आहेत.
3 मध्ये 16. डाऊन द लेग आहे काय पाहूया. नाही, हा चेंडू लेग स्टंपच्या वरून गेलाय. पंचाने योग्य निरीक्षण केलंय आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. धाव संख्या आहे ती 29. 6 बाद. आता 2 मध्ये 16 ची गरज आहे. 2 चेंडू 16 धावा. याकरताच आरसीसी पेठ हा संघ ओळखला जातोय. धारदार गोलंदाजी, उत्तम दर्जाची फलंदाजी त्यांची पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली. पुढचा बॉल कडेकडेच जागेवरून हा फटका निवडलाय. चेंडू जातोय ऑन साइडला फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. फिकी येईपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली. पराभवाचं अंतर थोडंसं कमी केलं जाईल असं वाटतंय. आता म्हणू शकतोय की 99.90% हा मॅच काबीज केलाय दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आरसीसी पेठ या संघाने. चेंडू शिल्लक आहेत 1 आणि एका बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 1 बॉल 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. मोठा फटका खेळायचा होता. इथे मॅचला फिनिश केलंय, मॅचला संपवलंय या गोलंदाजाने. हा मॅच 14 धावांनी जिंकलाय. दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आरसीसी पेठ या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. डे 3 मधील हा 5वा मॅच जातोय दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आरसीसी पेठ या संघाच्या बाजूने. नेक्स्ट मॅचला सुद्धा आपण सुरुवात करणार आहोत. चला आपण टॉस सुद्धा करूया. टॉस असेल दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आरसीसी पेठ आणि त्यांच्या विरुद्ध 2020 अर्नाळा या 2 टीमच्या दरम्यान हा मॅच पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच गोज टू ज्या गोलंदाजाने केली कमाल, विकेटवर माजवली धमाल, तो खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून जिशान इज द मॅन ऑफ द मॅच. पहिल्या षटकामध्ये 16 धाबा दिल्या होत्या. त्याच्यानंतर गोलंदाज जिशान याने लगातार विकेट मिळवून दिले. एक षटकार जरूर लागला त्याला, पण हार मारली नाही. हार न मानताना 3 विकेट्स काबीज केल्या. सो जिशान ठरलाय या मॅचचा हिरो. कॉंग्रॅच्युलेशन. मी विनंती करतोय आमच्या मान्यवरांना, नंदकुमारजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते तो मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला असेल. मित्र हो, युट्यूब द्वारे तुम्ही बऱ्याच वेळेपासून जोडले गेलात. आणखीन मॅचेस आहेत, आणखीन 2 मॅचेस पाहायला तुम्ही विसरू नका. जिथे 2 बलाढ्य संघ आमने सामने लढण्याकरता आपल्याला दिसून येतील. विनंती करतोय दाऊल शेख यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. या जिशान, वेल बॉल्ड. अतिशय चांगलं प्रदर्शन केलं आपल्या टीम करता. कॉंग्रॅच्युलेशन जिशान, वेल प्लेड. आरसीसी पेठ संघाद्वारे तुम्ही खेळतायत. इथे पोहोचताना सुद्धा भरपूर कष्ट करावे लागले तुम्हाला. जिशान, थोडक्यात थोडस असेल, मैदान शोधता कष्ट तरी करावेच लागले तुम्हाला. मैदान शोधण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ सुद्धा लागला, परंतु मैदानाच्या आतमधून विकेट शोधण्याकरता सुद्धा वेळ लागला आणि ती विकेट तुम्ही मिळवून दिल्यात. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. तुम्ही काय ठरवलं होतं दुसऱ्या षटकामध्ये? असं काही ठरवलं नव्हतं. 100% देण्याचा प्रयत्न केला आणि यश आमच्याकडे लागलं. आत्मविश्वास होता की तुमचा संघ वापसी करेल? 16 धावांनंतर समोरच्या टीमला 18 बॉलमध्ये 29 धावांची गरज होती. नक्कीच आमच्याकडे चांगले बॉलर होते, म्हणून विश्वास होता का आम्ही जिंकू. आता सुद्धा एक चांगला मॅच तुमच्या समोर असेल. तुम्हाला शुभेच्छा असेल. हे मेडल्स दिले गेले. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन जिशान. टॉस साठी कॅप्टन आलेत, सोहेल शेख आलेत. मी विनंती करतोय अर्नाळा टीमच्या कॅप्टनला, आपण सुद्धा या. 2 बलाढ्य संघ आमने सामने लढण्याकरता सज्ज असेल. एका बाजूला प्रशांतजी घरत ISPL मध्ये यंदा चेन्नई सिंगम संघाचं नेतृत्व करताना दिसलाय. सुमित ढेकलेने त्यांच्यावर विश्वास दर्शवलाय. हा मॅच सुद्धा 4 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टन आलेत. नंदकुमार पाटील सरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. गेम प्लॅनिंग फार महत्वाचं असेल. शुभेच्छा सुरुवातीपासूनच देतोय दोन्ही कॅप्टनला. कॉलिंग आता करतात आरसीसी पेठ म्हणजे दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आरसीसी पेठ टीमचे कॅप्टन सोहेल शेख कॉलिंग करतात. खासदार, दमदार प्रदर्शन करायचं, दमदार म्हणून निवडले खासदार. सोहेल, डिसिजन सांगा. 1 मिनिटात ते डिसिजन देत आहेत. शुभेच्छा असेल. डिसिजन येणार आहे.
सोहेल यांनी हा टॉस जिंकलाय. 1718 हा त्यांचा जर्सी नंबर आहे. कॅप्टन आहेत दीपेश फाउंडेशन पुरस्कृत RCC पेट या टीमचे. त्यांचा निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचतोय. तत्पूर्वी आपण सुद्धा त्या निर्णयाची वाट बघूया. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. शॉर्ट ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा वापसी करूया. ब्रेक नंतर आपण पुन्हा होऊया. सोहेल शेख म्हणतात की आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करू, त्यामुळेच त्याने निवडलं बॅटिंग. शतरक्षणाकरता मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. 2020 बॉईज अर्नाळा या टीमला राजेश पाटील सरांनी या टीमला पुरस्कृत केलं. कृपेश पाटील, राजेश पाटील 2020 ग्रुपचे हे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि राजावळी गावातील एक चांगले युवा समाजसेवक म्हणून त्याने आपली छाप सोडलेली आहे. त्यांच्या संघाला सुद्धा आपण बघणार आहोत. दुसऱ्या बाजूला दिनेश पाटील, दिनेश जगदीश पाटील म्हटलं तर खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, जे सातत्य राखतायत. चांगल्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी ते करत असतात. टॉस जिंकून